ही थोडक्यात माझी माहिती. 14 वर्षापासून मी सोलर सेक्टरमध्ये काम करतोय. सक्सेसफुली काही 200 मेगावॅट पेक्षा जास्त जवळ-जवळ साइट पूर्ण कंप्लीट केलेल्या आहे. क्वालिफिकेशन पण सरांनी आता सांगितलंच आहे. सोलर इंडस्ट्री का? आपण सोलर का चॉईस केलं? तर तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त सोलर इंडस्ट्रीवर जास्त भर दिला जातोय कारण इलेक्ट्रिसिटीची जास्त नीड आहे. इलेक्ट्रिसिटीची का जास्त नीड आहे? कारण दिवसेंदिवस आपलं जे फॉसिल फ्यूल आहे म्हणजे कोळसा असेल किंवा जे बाकीचे इंधन आहे ते संपत चाललेले. मग त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं सोलरकडे आपण वळतोय. मग त्याबरोबर विंड पण आहे, बायोमास पण आहे, भरपूर अशा जिओथर्मल आहे. पण आपण त्यामध्ये सोलरच का चॉईस केला? कारण इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आपल्याला सोलर सनराईज कुठून आणावं लागत नाही. ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट जागेवर मिळत आहे. विंड एनर्जी पण आहे, पण विंड एनर्जीमध्ये काय होतंय तर विंडची डायरेक्शन जर चेंज झाली तर तुम्ही बघितलं जर ॲटमॉस्फिअरवर पण त्याचा इफेक्ट होतो आणि जो पाऊस वगैरे पडतो त्याची डायरेक्शन चेंज होते ढगांची आणि तो पाऊस तिथे पडत नाही. म्हणून आणि विंडमध्ये पण मूव्हिंग पार्ट आल्यामुळे काय होतंय, तिथे फ्रिक्शन लॉस वाढतोय. लॉस जास्त होतोय. तसंच सोलरला कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही. मेंटेनन्स पण करायची गरज नाही. म्हणून सोलर इंडस्ट्रीकडे सर्वात जास्त आपल्याला म्हणजे जाताना दिसतंय. आणि त्यामध्ये सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी आहे सोलर बिझनेसमध्ये. तर सोलर बिझनेस का? सोलर कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करण्याची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट जिथे पाहिजे तिथे एनर्जी जसं कोल इंडस्ट्री आहे. समजा थर्मल पॉवर प्लांट आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? कोळसा जो आहे तो छत्तीसगड किंवा अजून दुसरीकडून तो घेऊन यावा लागतो. मग त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त जाते. मग ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही सोलरमध्ये शून्य आहे. म्हणून आपण चॉईस केलाय सोलर इंडस्ट्री. ठीक आहे. सोलर आता सध्या बूमिंगमध्ये तुम्ही बघितलं एक ट्रॅडिशनल तुम्हाला डायग्राम दिसते याच्यामध्ये स्लाइडवर. ट्रॅडिशनल सेक्टर आहे. त्या ट्रॅडिशनल सेक्टरमध्ये इंडस्ट्रीला जास्त अमाउंट ऑफ एनर्जी लागते आणि ती एनर्जी फुलफिल करण्यासाठी आता सध्या काय करताय जे ॲग्रीकल्चर आहे किंवा रेसिडेन्शियल आहे त्या ठिकाणी लोड शेडिंगचं प्रमाण वाढलंय. हे कशामुळे झालंय? का एनर्जी पाहिजे तेवढी आपल्याकडे सध्या नाहीये. मग त्याला बूस्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्ट करतंय आणि ते कन्व्हर्ट करतंय सोलर सेक्टरमध्ये. इकडे राइट साइडला तुम्हाला सोलर दिसतील. प्रत्येक बिल्डिंगवर कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलच्या ठिकाणी तुम्हाला सोलर लावलेले दिसतील. त्याच्यामध्ये मार्केट जे आहे सोलरमध्ये ते सर्वात जास्त वाढत चाललंय. ठीक आहे. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी वाढत गेली. जेवढं मार्केट वाढणार तेवढी तुमची अपॉर्च्युनिटी वाढणार आणि त्यामुळे गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करते, प्रमोट करते, की तुम्ही सोलर बद्दल लोकांना अवेअरनेस करा, जागृत करा आणि प्रत्येक लोकांना ते सोलर बसवायला लावा. का तर तुम्हीच एनर्जी तयार करा आणि तुम्हीच वापरा. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण गव्हर्नमेंटकडे एवढी काही इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाहीये, की तुम्ही प्रत्येक घराला फुल टाईम देऊ शकतात. तुम्ही आता बघितलं असेल भरपूर ठिकाणी लोड शेडिंग हा गोष्ट चालू आहे. लोड शेडिंग कशामुळे चालू आहे? एकतर कोळशाचं अपूर्ण असेल किंवा आपल्या इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही. मग त्यामुळे लोड शेडिंगचं प्रमाण वाढलंय. मग ते कमी करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यूटी ऑफ सप्लाय म्हणजे कंटिन्यू सप्लाय मिळण्यासाठी तुम्ही काय करताय? सोलर बसवताय आणि त्यामुळे रूफटॉपला सर्वात जास्त सध्या डिमांड येते. त्यानंतर इंडिया नॅशनल एनर्जी विजन आहे. आपल्या गव्हर्नमेंटचं विजन आहे, की नॅशनल गोल 2030 पर्यंत त्यांना 500 गिगावॅट कंप्लीट करायचे. मग ते 500 गिगावॅट कंप्लीट साठी आपला त्याच्यात हातभार लागला पाहिजे. मग त्यासाठी करंट स्टेटस जे आहे जवळ-जवळ 80 गिगावॅट आतापर्यंत फक्त 80 गिगावॅट बसवलेले. मग येत्या पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्याला ते 500 गिगावॅटचं जे गव्हर्नमेंटनी गोल ठेवून दिला, तो जर कंप्लीट झाला, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं फॉसिल फ्यूल म्हणजे कोल असेल, डिझेल असेल याच्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट सोलरची जी एनर्जी असते, सनरेज असतं त्यावर आपण सगळं करू शकतो. सनरेजचा सर्वात मोठा फायदा कॉस्ट आपल्याला शून्य पे करावं लागते. कोणत्याही प्रकारची कॉस्ट पे करायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट ती अवेलेबल असते पाहिजे तिथे. त्यानंतर हे मार्केट आहे 2024 पासून तुम्ही बघताय 2030 पर्यंत कंटिन्यूअस वाढत चाललेलं आहे मार्केट. 2024 पासून तो ग्राफ कंटिन्यूअस ग्रोइंग मध्ये आहे. जितकं जास्त पुढे जाल तुम्ही तसं ग्रोइंग. आता सोलर इंडस्ट्री जवळ-जवळ येऊन एक 9 वर्ष झालेली फक्त. आता जे ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड ज्या गोष्टी चालू झालेल्या आहेत त्यामध्ये फक्त 9 वर्ष झालेले. तर त्या 9 वर्षामध्ये तो ग्राफ तुम्हाला जो दिसतोय तो कंटिन्यूअस वाढत चाललेला आहे. त्यानंतर या गोष्टी करण्यासाठी, सोलर घेण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे? म्हणजे सोलर अडॉप्शन म्हणजे आपल्या सर्वांना सोलर वापरायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे? तर त्याच्यामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे, तो पहिला जो फॉलिंग पीव्ही प्राईस. आत्ताच एक बजेट मंजूर झालं. त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही
त्यामध्ये जे पॅनलच्या प्राइस आहे, इन्व्हर्टरच्या प्राइस आहे त्या कमी झालेल्या. मग त्यामुळे हे गव्हर्नमेंट का करतंय असं? कारण बूस्ट करण्यासाठी. आणि त्यामुळे जे कस्टमर आहे किंवा जे सोलर बसवणारे आहे ते लोक सध्या वाढणार आहे. त्यानंतर डिमांड राईज होते. दिवसेंदिवस डिमांड राईज होते. तुम्हाला माहिती आहे की इथून मागे आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिसिटी बिल जे होतं ते नॉर्मली एक 400-500च्या ॲव्हरेजमध्ये यायचं. पण आता सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी बिल जर तुम्ही स्वतःचं जर बिल बघितलं तर ते कमीत कमी 300-400 रुपयांनी वाढलेलं आहे. मग भविष्यामध्ये जर तुम्हाला दर महिन्याला 200 ते 300 2000 ते 3000 रुपये जर लाईट बिल येणार असेल, तर त्यासाठी सोलर बसवणं योग्य आहे. मग असे भरपूर लोक आहे का ते विचार करताय की एवढे 2 आणि 3,000 रुपये महिन्याला भरण्यापेक्षा आपण सरळ सोलर बसवून घेऊ. त्यामुळे सोलर एंटरप्रेन्योरशिप म्हणजे सोलर बिझनेस खूप वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ईव्ही इंटिग्रेशन आता सध्या ईव्ही इंटिग्रेशन म्हणजे इलेक्ट्रिक व्हेइकल आलेलं आहे. त्या इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये काय होतंय, तुम्ही इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग केली, समजा नॉर्मली एथर घेतली किंवा ओला घेतली, तर ती चार्जिंग करण्यासाठी एक 3 ते 4 युनिट लागताय तुम्हाला. 3 ते 4 युनिट म्हणजे ॲव्हरेज तुमचं 30 ते 40 रुपये आणि ॲव्हरेज 50 रुपये तुम्हाला पर डे खर्च येतोय चार्जिंगचा, जर डेली चार्जिंग केली तर. आणि दुसरी जी इलेक्ट्रिक व्हेइकल समजा फॉर एक्झाम्पल आपण टाटा नेक्सॉन घेतली. टाटा नेक्सॉन जर घेतली तर त्याचं 35 किलोवॅट अवर बॅटरीचं आहे. म्हणजे एका चार्जिंगमध्ये कमीत कमी 35 युनिट लागतात चार्जिंग होण्यासाठी. म्हणजे जवळजवळ ₹350 एका चार्जिंगला लागताय. मग त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी डिमांड वाढते आणि इलेक्ट्रिसिटी डिमांड जेवढी जास्त वाढते, त्याच्यामुळे काय होतंय तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पण वाढतंय आणि इलेक्ट्रिसिटी बिल हे तुम्हाला परवडेबल नाहीये. इतके दर महिन्याला 1,500 आणि ₹2,000 भरणं किंवा कोणत्याही ज्या ग्राहक आहे त्याला एवढं बिल भरणं योग्य वाटत नाही. मग तो काय करतोय सध्या सोलरकडे वळतोय. तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता हीच चर्चा चालते, की आम्हाला सोलर बसवायचं, आम्हाला सोलर बसवायचं. मग ते बसवणार कोण? मग ते कसं बसवायचं, का बसवायचं हे सगळं आपण ह्या कोर्समध्ये घेणार आहोत. त्यानंतर क्लायमेटचा पण भरपूर इफेक्ट आहे सोलर पीव्ही सिस्टमवर. त्यानंतर अपॉर्च्युनिटी आहे. सर्वात महत्वाची हा बिझनेस का चालू करायचा आपल्याला त्यामध्ये अपॉर्च्युनिटी ज्या आहे त्या सांगतो मी तुम्हाला. ईपीसी आणि इन्स्टॉलेशन आहे. ईपीसी जे इन्स्टॉलेशन आहे तुम्ही इंजिनिअरिंग जे बॅकग्राऊंड असतील त्यांना पण माहिती असेल किंवा जे नसतील त्यांनी पण बिझनेस म्हणजे चालू करू शकतात. यासाठी कोणताही एका प्रकारचा म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंडच पाहिजे असं काही नाही. हा बिझनेस कोणी पण करू शकतो. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी काय आहे? सर्वात महत्वाचे सर्वात जास्त आता सध्या इंडस्ट्री आणि हॉस्पिटल्स हे सर्वात जास्त बसवत आहे. कारण का नॉर्मली जर एक मोठं हॉस्पिटल जर घेतलं तर त्याचं लाईट बिल असतं ₹1,00,000 ₹2,00,000 पर मंथ. ठीक आहे. आणि इंडस्ट्री जी आहे ते कोटीत असतं किंवा 50 लाख 60 लाख अशा दरम्यान असतं. मग यांना एवढे दर महिन्याला पैसे भरायचे तर मग हे कुठे टर्न होत आहे? सोलर इंडस्ट्रीकडे, सोलर बसवण्याकडे. ठीक आहे. गव्हर्नमेंट त्यांना प्रमोट करतंय का तुम्ही सोलर बसवा, तुम्ही तुमची एनर्जी तयार करा आणि तुम्हीच वापरा. ठीक आहे ना. मग ह्या रूफटॉप आता सध्या प्रत्येक घरावर रूफटॉप बसवताय. तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक घरावर जे रूफटॉप बसवताय स्वतःची वीज स्वतः तयार करून स्वतःच वापरताय. मग असे दिवसेंदिवस भरपूर ग्राहक वाढताय. मग त्यामुळे याच्यामध्ये ही सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी आहे, की सोलरमध्ये बिझनेस स्टार्ट करणं. कारण सोलरमध्ये बिझनेस तर खूप लोक करताय. आत्ताही तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आसपास कमीत कमी 10 ते 15 जण जवळपासच दिसतील का सोलर बिझनेस करताय. पण ते सोलर बिझनेस करताय, पण तो कसा करायचा? का पॅनल कसे बसवायचे? इन्व्हर्टर कसं बसवायचं? कसं डिझाइन करायचं? स्ट्रक्चर कसं हवं? क ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. ठीक आहे. तर असं डायरेक्ट कोर्स जो करतो त्याला ह्या छोट्या-छोट्या गोष्टी माहीत नसतात. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं जर ठरलं, तर पॅनल सगळे साउथ फेसिंग बसवतात. पण साउथ फेसिंगच का बसवतात? आणि किती अँगलला बसवायचे? यामागे पण भरपूर मोठं रिझन असतं. मग हे आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. जे नॉर्मली नॉन टेक्निकल लोकं आहे, अनस्किल्ड म्हणतो आपण त्यांना. तर ते काय करताय, सगळ्यांनी बसवलं म्हणून असं बसवायचं, एवढा अँगल घ्यायचा म्हणून घ्यायचा, असं काही नसतं. आपल्याला जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेशन करायची असते आणि जितकी जास्त एफिशियन्सी तुमची वाढेल, तितके लॉसेस कमी होतील. त्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पहिली अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही रूफटॉप बसवू शकता. कारण त्याची डिमांड हाय आहे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल सेक्टरमध्ये. प्रत्येक घरोघरी सध्या रेसिडेन्शियलमध्ये सोलर बसवताय. त्यामुळे हा जो सोलरचा बिझनेस आहे, हा सध्या खूप बूममध्ये आहे आणि पुढे पण राहणार आहे. कारण स्टार्ट होऊन सोलर जे ऑन ग्रिड सिस्टम आहे, स्टार्ट होऊन फक्त आतापर्यंत 9 वर्ष झालेली. तर ते भरपूर आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे सोबत ग्राहकाचं, ते नॉर्मली 20 वर्ष असतं. मग जितकं जास्त वाढत जाईल ते,
तितकं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळते. इमिडिएट जनरेशन पण आहे याच्यामध्ये, म्हणजे लगेच तयार करायची इलेक्ट्रिसिटी आणि लगेच वापरायची. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर यामध्ये अजून एक दुसरं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ऑपरेशन अँड मेंटेनन्स. म्हणजे आता सगळे सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करताय, सगळे सोलर तर बसवताय कंपल्सरी. पण बसवल्यानंतर त्याचं ऑपरेशन बरोबर आहे की नाही किंवा त्याचा मेंटेनन्स कसा करणार, अॅन्युअल मेंटेनन्स कसा करणार, या सगळ्या गोष्टींसाठी पण एक सेपरेट तुम्ही बिझनेस चालू करू शकता. मग ते कसं करायचं, काय करायचं, अॅन्युअल मेंटेनन्स मध्ये काय बघायचं, त्यानंतर त्याचं ऑपरेशन कसं चेक करायचं, बरोबर काम करतंय का नाही, या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये पण तुम्ही काम करू शकता. हा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचा तुम्हाला आहे का सोलर सगळे बसवताय, पण त्या सोलरचा मेंटेनन्स बसवलं तर सर्वांनी, पण मेंटेनन्स कोण करणार किंवा त्याचा ऑपरेशन बरोबर चाललंय का नाही हे कोण बघणार, हा एक नवीन प्रकारचा तुम्ही बिझनेस चालू करू शकता. त्यानंतर अपॉर्च्युनिटी जी आहे पुढची कन्सल्टन्सी अँड ट्रेडिंग. बसवता सगळे एखादा सोलर, फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, एखादी सोलर इन्स्टॉलेशन केलं, रूफटॉप बसवलं. तर त्यामध्ये काय होतंय रूफटॉपमध्ये, तर रूफटॉप बसवल्यानंतर पुढे काय करायचं किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट प्रॉपर होते की नाही हे तुम्ही ऑपरेशन मेंटेनन्स मध्ये बघणारच आहात. तर त्यानंतर कन्सल्टन्सी मध्ये काय करताय. समजा एखाद्या ग्राहकाकडे तो सांगतोय की मी सोलर रूफटॉप बसवला, पण तो सोलर रूफटॉप बसवल्यानंतर माझे इलेक्ट्रिसिटी मला लाईट बिल येतच आहे. मग ते मी बसवून फायदा काय? किंवा लाईट गेल्यानंतर सोलर रूफटॉप बंद होतो. मग त्यानंतर काय करायचं? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या येतात कन्सल्टन्सीच्या अंडर. मग तुम्ही त्यांना ॲडवाइस करू शकता आणि ॲडवाइस करून तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी किंवा ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंग म्हणजे काय? जे सोलर बिझनेस ऑलरेडी करतायत त्यांना पॅनलची रिक्वायरमेंट असते. सी-डी-पी, डी-सी-डी-पी, इन्व्हर्टर असेल, अर्थिंग असेल, स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात कंपल्सरी. मग ह्या गोष्टी तुम्ही स्वतः विकू शकता. तुम्ही डायरेक्ट इंडस्ट्रीमधून त्या घेऊ शकता आणि जे सोलर बिझनेस करताय त्यांना त्या विकू शकतात. त्याला आपण म्हणतोय ट्रेडिंग. म्हणजे बायिंग अँड सेलिंग सोलर कंपोनंट जे आहे ते आपण त्यांना विकू शकतो. जे सोलर इन्स्टॉलेशन करतात त्यांना. म्हणजे अपॉर्च्युनिटी बघा तुम्ही कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटी मी इतक्यात सांगितलं तुम्हाला. एक तर सोलर बसू शकता, रूफटॉप बसू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी करू शकतात किंवा ऑपरेशन अँड मेंटेनन्स करू शकता. या 3 गोष्टी. चौथी गोष्ट जी आहे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सोलरचे जे मटेरियल आहे ते तुम्ही विकू शकतात. अशा अशा डिफरंट अपॉर्च्युनिटी या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कसं करायचं, कन्सल्टन्सी कशी करायची, ट्रेडिंग कशी करायची, रूफटॉप कसं बसवायचं, त्यानंतर ऑपरेशन कसं करायचं, मेंटेनन्स कसं करायचं, यातून कसा बिझनेस करायचा, कसं आपण स्वतःचा एंटरप्रेनर होऊ शकतो, स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो, आपण ह्या कोर्समध्ये हे शिकवतो. त्यानंतर अपॉर्च्युनिटी चौथी जी आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम पहिली जी अपॉर्च्युनिटी आहे बॅटरी एनर्जी. तुम्ही रिमोट एरिया जे बघितला त्या रिमोट एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते. मग त्या ठिकाणी बॅटरी कंपल्सरी लागते आणि इलेक्ट्रिसिटी दिवसभर पॅनल जनरेट करतो आणि बॅटरी चार्जिंग करतो आणि आपण ती नाईटला वापरू शकतो. मग त्यामध्ये बॅटरी कोणत्या टाईपची बॅटरी सिलेक्ट करायची, किती अँपिअरची सिलेक्ट करायची, अँपिअर अवरची, ती कोणत्या ह्याच्यासाठी, सोलरची बॅटरी वेगळी असते. त्यानंतर घरातलं जे नॉर्मल इन्व्हर्टर असतं त्याची बॅटरी वेगळी असते. मग या दोघांमध्ये कोणती बॅटरी कशी सिलेक्ट करायची, लोड कसा कॅल्क्युलेट करायचा, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवतो. त्यानंतर ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही बघितलं इलेक्ट्रिक व्हेकल तर वाढताय सर्व, पण त्याची चार्जिंग स्टेशन खूप कमी. तर हा एक स्कोप आहे. कुठे पण तुम्ही रोडच्या कडेला साईडला जर जागा असेल चांगली तर किंवा पेट्रोल पंप असेल, अशा ठिकाणी तुम्ही ईव्ही चार्जिंग स्टेशन उभे करू शकता. ते ईव्ही चार्जिंग स्टेशन उभे केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी तुमची पॅनलची तयार होते आणि त्याने तुम्ही त्या इलेक्ट्रिक व्हेकल आहे ते चार्ज करू शकतात. त्यानंतर फ्लोटिंग सोलर किंवा एआय मॉनिटरिंग ही एक नवीन कन्सेप्ट आहे. फ्लोटिंग सोलर म्हणजे काय होतंय, आता गावोगावी खेड्याकडे कसे शेततळे वगैरे असतात किंवा मोठा तलाव वगैरे असतो. या ठिकाणी काय होतंय, तो जागा नसते आपल्याकडे. मग या ठिकाणी आपण फ्लोटिंग सोलर बसवू शकतो. मग त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलर बसवल्यानंतर त्यामधून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपण ती एम-ई-सी-बीला ट्रान्सफर करू शकतो किंवा एखादा इंडस्ट्रियल, कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल ग्राहक असेल आपल्याकडे, तर त्यांना ती आपण विकू शकतो. त्यानंतर बिझनेस मॉडेल काय? नॉर्मली जे बिझनेस मॉडेल आहे, इन्स्टॉलेशन एजन्सी कशी काम करते?
पहिलं सर्वात आपण कस्टमर इन्क्वायरी कशी घेणार, म्हणजे कस्टमर आपल्याकडे कसं येणार, त्यानंतर साईट सर्वे करणार, सिस्टम डिझाईन करणार, इन्स्टॉलेशन करणार आणि कमिशनिंग करणार. या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवतो. कारण बिझनेस करणारे, मी तुम्हाला सांगितलं बिझनेस करणारे तर सर्व आहे. पण त्यांना प्रॉपर नॉलेज नाही का कुठून स्टार्ट करायचे आणि कुठून एंड करायचा. आणि साईट सर्वे फॉर एक्झाम्पल सेकंड थिंग आहे साईट सर्वे किंवा सिस्टम डिझाईन आहे. तर ती डिझाईन कशी करायची किंवा साईट सर्वे कसा करायचा. कारण दिवसेंदिवस एमएसबीचं पोर्टल चेंज होतंय आणि त्यामध्ये त्यांना काय रिक्वायरमेंट आहे, कसं इन्स्टॉलेशन करणार, काय डिटेल टाकणार हे माहित नाही. तर आपण ते पण यामध्ये शिकवतो. इन्स्टॉलेशन कसं करा, म्हणजे हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला जर आता सध्या झिरो नॉलेज असेल सोलर रूफटॉप बद्दल, तर हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर हे सोलर इन्स्टॉलेशनचं काम तुम्ही स्वतः करू शकाल. हे आपण या कोर्समध्ये पूर्ण शिकवतो. म्हणजे स्वतः तुम्ही वायरिंग करणार, स्वतः सिस्टम डिझाइन करणार, स्वतः साइट सर्वे करणार. हे पूर्ण स्वतःला तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. जरी आता सध्या सोलर बद्दल झिरो नॉलेज असलं तरी. त्यानंतर बिझनेस मॉडेल जे आहे ट्रेडिंग अँड सेल. तुम्हाला जर सांगितलं तुम्ही स्वतःचं शॉप टाकू शकता. डायग्राम तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय. त्यामध्ये इन्व्हर्टर, सोलर पॅनल वगैरे काही मीटर्स असतील, बॅटरी असतील, हे घेऊ शकता आणि विकू शकता. कारण सध्यात जास्त जे आहे मार्केट तर यामध्ये पण आहे. तुम्ही ट्रेडिंग आणि सेलमध्ये करू शकता. जेवढं जास्त तुम्ही सेल कराल तेवढं तुम्हाला प्रॉफिट. आणि नॉर्मली जर बघितलं तर ह्या रूफटॉप इन्स्टॉलेशनमध्ये 20 ते 30% प्रॉफिट आहे. आणि जर हे रूफटॉप इन्स्टॉलेशन तुम्ही जर बघितलं तर 1,00,000च्या खाली किंवा 1,50,000च्या खाली अशी कोणती रूफटॉपची साईट नाहीये. तर नॉर्मली 1,50,000 2,00,000 रुपये खर्च येतो. मग यामध्येच तुम्हाला 20 ते 30% या सिस्टममध्ये तुम्हाला प्रॉफिट आहे. त्यानंतर रुरल आणि ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं, आता सध्या ऍग्रीकल्चर पंप पण चालू आहे. इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते. मग त्या ठिकाणी ऍग्रीकल्चर पंप तो पण सोलरवर युज होतो. यामध्ये पण तुम्ही बिझनेस करू शकता. कारण जे सबसिडीचे काम आहे गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये पण तुम्ही भरू शकतात. जर सबसिडीचं नसेल, एखाद्याला जर अर्जंट तुम्हाला सोलर पंप बसवायचा तर तुम्ही डायरेक्ट स्वतः जाऊन 1 डे मध्ये सर्व इन्स्टॉलेशन करू शकतात. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर सोलर स्ट्रीट लाईट आहे. सोलर स्ट्रीट लाईट सर्वात ठिकाणी तुम्ही सध्या बघताय. तर इंटिग्रेटेड आलेले आता. आधी बॅटरी सेपरेट होती. सोलर पॅनल सेपरेट आणि लाईट सेपरेट होता. आता सध्या इंटिग्रेटेड आले, म्हणजे आपला जो सोलर लाईट आहे त्याच्या बॅक साईडलाच बॅटरी असते. सोलर पॅनल असतो तो चार्ज करतो आणि त्याला मोशन सेन्सर वगैरे असतात किंवा एलडीआर बसवलेले असतात, लाईट इमिटिंग डायोड. तर तो लाईट सेन्स करतो, ऑटोमॅटिक चालू बंद होतो. मग सोलर जे स्ट्रीट लाईट आहे त्याचे पण सध्या डिमांड खूप जास्त आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पण बिझनेस करू शकता. सोलर स्ट्रीट लाईट पण बसवू शकता. त्यानंतर सोलर पंप पण बसवू शकता. ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये हे सर्वात जास्त सध्या आता डिमांड आहे. ह्या गव्हर्नमेंटच्या डिफरंट स्कीम आहे का ह्या कस्टमरला किंवा जो ग्राहक आहे त्याला माहित नसतात. तर म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेस जो चालू कराल त्यानंतर तुम्हाला ह्या स्कीम सर्व माहिती होणार आहे. एमएनआरईची सबसिडीज आता सध्या मिळते. तुम्हाला माहिती आहे 1 किलोवॅट साठी 30,000, 2 किलोवॅट साठी 60,000 आणि 3 किलोवॅट किंवा 3 किलोवॅट पेक्षा जास्त 78,000. पण ते रूफटॉप म्हणजे रेसिडेन्शियल असेल तर. जर रेसिडेन्शियल एखादी बिल्डिंग जर असेल, फ्लॅट वगैरेची बिल्डिंग असेल तर त्यासाठी 18,000 रुपये पर किलोवॅट तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आणि इंडस्ट्री जर असेल कमर्शियल लोड तर त्यांना टॅक्स बेनिफिट मिळतो. पहिल्या वर्षी 40%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 20%. या भरपूर गोष्टी जो कोर्स करतो त्याला माहित असतात. जो फक्त उतरला मार्केटमध्ये आणि माझा बिझनेस चालू झाला आणि मी सोलर इन्स्टॉलेशन करतो, असं जर म्हटलं तर या भरपूर गोष्टी, पोर्टल कसं चालवायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्याला माहित नसतात. तर आपण सगळं ह्या कोर्समध्ये शिकवतो. एक शून्यापासून तर तुमचा बिझनेस एंड पर्यंत, म्हणजे जीएसटी कसा काढायचा, त्यानंतर जीएसटी, त्यानंतर शॉप ॲक्ट, काय-काय डॉक्युमेंट लागतात, वेंडर कोड कसा काढणार, त्यानंतर बिझनेस कसा करणार, या सगळ्या गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये घेत असतो. त्यानंतर फोकस जे आता सध्या पीएम कुसुम स्कीम आहे, तुम्हाला माहिती आहे, जे सोलर पंप विषय आहे. गव्हर्नमेंट आणि फार्मर यांच्या कॉम्बिनेशननी ते होते. इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट देते जवळ-जवळ 90% तुम्हाला सबसिडी मिळते गव्हर्नमेंटकडून. तर हा कुसुम स्कीम जे आहे याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता.
यासाठी स्पेसिफिक काही गावं किंवा तालुके किंवा जिल्हे ठरवून दिले, त्यासाठीच ती मंजुरी होते. ठीक आहे. फायनान्शियल इन्सेंटिव्ह मध्ये काय होतंय, तर रिन्युएबल प्रोजेक्ट मध्ये जे आहे बँक पण तुम्हाला लोन देते याच्यामध्ये. म्हणजे आता इथून मागे लोन मिळत नव्हतं भरपूर दिवसापूर्वी, तर आता सोलरसाठी पण लोन मिळतं आणि ते पण एकदम कमी व्याजदराने. ठीक आहे. एक 5 ते 60% मध्ये त्याचं व्याजदर असतं. मग आपण जेवढं रूफटॉप कस्टमर जर बोलला का माझ्याकडे पैसे नाही, काय नाही, तर आपण त्याला सांगू शकतो का बँक लोन देते, कसं इन्स्टॉलेशन करणार, काय करणार, किती मंजुरी मिळणार, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवतो. गव्हर्नमेंटच्या पण भरपूर स्कीम आहे. तुम्ही जर सोलर रूफटॉप, आता ग्राहकाला हे पण समजून सांगितलं पाहिजे का सोलर रूफटॉप बसवल्यानंतर 5% तुम्हाला तुमची घरपट्टी आहे त्याच्यामध्ये पण सवलत मिळते. ठीक आहे. म्हणजे अशा भरपूर स्कीम आहे. हे कोणाला माहिती असतं, जो स्किल्ड आहे त्याच्यासाठी. म्हणून हा पुढचा पिक्चर आहे तो त्याच्यासाठी. जर तुम्हाला एकदम स्किल्ड म्हणजे तुम्ही एकदम प्रोफेशनल जर सोलर बिझनेस जर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डिझाइन कसं करणार, सायझिंग कशी करणार, त्यानंतर ऑपरेशनल नॉलेज खूप महत्वाचं आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कशी करणार, वेंडर कोऑर्डिनेशन कसं आहे, कस्टमर सोबत कसं तुम्ही कोऑर्डिनेशन ठेवणार त्या गोष्टी. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती कमर्शियल म्हणजे सेल कसं करणार आणि कस्टमर हँडल कसं करणार. कस्टमर हँडल करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हे पण आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. या सगळ्या गोष्टी जर स्किल तुमच्यामध्ये जर आलं आणि आपण हे स्किल ह्या कोर्समध्ये शिकवतोय, हे स्किल पूर्ण त्याच्यामध्ये आलं नंतर तो स्वतःचा सोलर बिझनेस एकदम चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. इन्व्हेस्टमेंट आहे. आता बिझनेस चालू करायचा म्हणजे आपला सर्वात महत्त्वाचा विचार येतो किती पैसे लागतील. तर इन्व्हेस्टमेंट सर्वात महत्त्वाची. सोलर बिझनेस हा असा बिझनेस आहे का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट शून्य लागते किंवा जास्तीत जास्त 30,000 पर्यंत. खूपच मोठा प्रोजेक्ट घेतला तर 1,00,000 पर्यंत. त्याच्यावर यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही. कारण आपल्याला जो पैसा येणार असतो इन्व्हेस्ट करायचा किंवा इन्स्टॉलेशन करण्याचा कस्टमरकडून, तो कस्टमरकडून येणार असतो आणि त्यावरच आपण मटेरियल घेऊन इन्स्टॉलेशन करतोय. तर ह्या बिझनेससाठी सर्वात महत्वाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एकदम कमी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून आपल्याला कोणताही बिझनेस जर करायचा म्हटल्यावर आपल्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी पैसे जास्त लागतात, इन्व्हेस्टमेंट जास्त करावं लागते. मग ती इन्व्हेस्टमेंट कमी लागण्यासाठी हाच एक चांगला बिझनेस आहे की सोलर इन्स्टॉलेशन. आणि सध्या बूम मध्ये तुम्ही बघत असाल, तुमचं स्वतःचं जर घरचं लाईट बिल जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी ₹1000, एव्हरेज ₹1000, 700-800 ते ₹1000. काही दिवसानंतर ते आता तुम्ही बघितलं एनर्जी मीटर पण चेंज करताय, स्मार्ट मीटर आलेले. त्या स्मार्ट मीटरला एक बारीक लाईट जरी चालू असला, एलईडी बल्ब जरी असला तरी त्याचे युनिट पडताय. तर त्यांनी काय होतं इलेक्ट्रिसिटी वाढते. तसंच सगळ्यांचे इलेक्ट्रिसिटी बिल वाढतंय आणि ते इकॉनॉमिकल नाही कोणाला. म्हणजे ते भरू शकत नाही एवढं. मग त्याच्यापेक्षा स्वतःचं जर तुम्ही इन्स्टॉलेशन केलं, म्हणजे कस्टमरनी जर स्वतःचं इन्स्टॉलेशन केलं तर त्याचे एवढे पैसे वाचताय. आणि त्याच्यामध्ये आपण त्या कस्टमरला हे पण यामध्ये शिकवतो की किती दिवसामध्ये आपण जेवढे पैसे गुंतवले ते वसूल होणार आणि किती दिवस आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्री मिळणार. या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवतो. त्यानंतर ह्या सक्सेस स्टोरी हे छोटे-छोटे पॅनलच्या कंपन्या होत्या. टाटा पॉवर किंवा एसी इंडिया, पॉलीकॅप इन्व्हर्टर असेल, रिन्यूएबल असेल. आता ह्या सगळ्या इंडस्ट्री आता आपण विचार करतो का मला टाटाचेच पॅनल पाहिजे किंवा मला अदानीचेच पॅनल पाहिजे. मग पॅनल कोणते चांगले हे आपण ह्या कोर्समध्ये शिकतो. ॲक्चुअली कसं आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये माहिर असतो. म्हणजे टाटा फॉर एक्झाम्पल टाटा ज्या कार आहे त्या कारचा पत्रा असेल, लोखंड असेल, त्याच्यामध्ये टाटा टॉपला आहे. मग टाटाचं नमक, मीठ आहे समजा. मग टाटा त्याच्यात आहे का? नाही. मग अशा प्रत्येक गोष्टीत कोणतरी एक माहिर असतो. मग पॅनलमध्ये सर्वात बेस्ट कोणता? हे आपण या कोर्समध्ये बघतो. आणि तो का बेस्ट ह्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये म्हणजे पॅनलमध्ये काय बघितलं पाहिजे, की तो बेस्ट आहे. हे कस्टमरला आपण कसं समजून सांगणार किंवा जो रूफटॉप बसवणार आहे, त्याला कसं माहिती असणार, हे आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. त्या म्हणजे या कोर्समध्ये आपण एवढी डीप माहिती देतो, की तो पॅनल कसा वर्क करतो, इथून तर एंड पर्यंत. म्हणजे फक्त पॅनल बघतोय आपण, पण डोक्यात विचार येत असेल, की सनरेज पडताय त्याच्यावर आणि डायरेक्ट आपल्याला इलेक्ट्रिसिटी आउटपुट मिळते. मग नेमकी होतं काय त्याच्यामध्ये? या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये घेतो. हे नॉर्मली आहे ऑन ग्रिड प्लांट. सध्या सगळीकडे चालू आहे. आपण याला ग्रिड टाय सिस्टम पण म्हणतो. सनरेज येतात पॅनलवर
आणि पॅनल इन्व्हर्टर थ्रू DC टू AC करतो, कारण पॅनलचं जे आउटपुट असतं ते DC असतं आणि आपल्या घरामधले सगळे इक्विपमेंट AC वर चालतात. मग इन्व्हर्टर करतं DC टू AC. आता तुम्ही विचार केला असेल आपल्या घरामध्ये पण इन्व्हर्टर बसवलेलं, बॅटरी बसवलेलं आहे. ते इन्व्हर्टर वेगळं आणि हे इन्व्हर्टर वेगळं. ठीक आहे. तर DC टू AC कन्व्हर्जन करतो इन्व्हर्टर. त्यानंतर नेट मीटर बसवले जातात, जे आता तुमच्या घरी बसवलेले असतील बघा. ब्ल्यू कलरचे नवीन मीटर आलेले, स्मार्ट मीटर म्हणतात त्याला. इट इज कॉल्ड ॲज नेट मीटर. त्याला नेट मीटर पण म्हणतात. ते नेट मीटर थ्रू आपण उरलेला सप्लाय MECB ला देतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा MECB कडून आपण तो सप्लाय घेतो. आता सध्या ही टेक्निकल अॅनाटॉमी चालू आहे सध्या ऑन ग्रीड प्लांट मध्ये. म्हणजे सगळीकडे तुम्हाला जिथे ज्या घरावर सोलर रूफटॉप बसेल तर त्यामध्ये कोणती अॅनाटॉमी आहे, हे कसं वर्क करत असेल, तर हे ह्या कोर्समध्ये आपण सगळं शिकवतो. म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे जे कस्टमर येतील, तुम्ही बिझनेस चालू केल्यानंतर तुमच्याकडे जे कस्टमर येतील, ते सर्वात महत्वाची प्रत्येक गोष्ट त्यांना जर सांगितली तर त्या कस्टमरला पण वाटतंय की तुम्हाला सर्व येतं. कस्टमर डायरेक्ट ट्रस्ट करत नाही तुमच्यावर, तुम्हाला माहिती असल्याशिवाय. त्यानंतर सोलर पंप आहे, सोलर पॅनल आहे, कंट्रोलर असतो. आपण विहीर असेल किंवा तलाव असेल यातून पाणी काढून डायरेक्ट आपण वॉटर स्टोरेज करू शकतो किंवा शेतीला देऊ शकतो. हे सोलर पंपचं मॉडेल. त्यानंतर सोलर कंपोनंट्स आहे, सोलर स्ट्रीट लाईट आहे. हे छोटे जे स्ट्रीट लाईट दिसत आहे लेफ्ट साईडला तुम्हाला, सोलर स्ट्रीट लाईट, यामध्ये डे आणि नाईटला तुम्ही जर बघितलं असेल बॅटरी आहे. त्यामध्ये बॅटरीचं भरपूर काय होतं, थेफ्टचं प्रमाण वाढलेलं होतं, म्हणजे चोरी जाण्याचं प्रमाण वाढलेलं. मग त्यानंतर ही नवीन इंटिग्रेटेड सिस्टम आली की जो आपला लाईट आहे त्याच्या बॅक साईडलाच बॅटरी असते. ती बॅटरी त्या पॅनलवर चार्ज होते आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. त्यानंतर ही डिफरंट कंपोनंट्स हे तुम्ही बघितले असेल, भरपूर लोक हे विकतात. जे खेडेगावाकडे आहे लाईट जाते कंटिन्यू, मग त्यासाठी आपण सोलर पॅनलवर आपण ते बॅटरी चार्ज करतो, त्याला मोबाईल चार्जिंग करू शकतो. त्याच्यानंतर LED लॅम्प वगैरे आहे ते आपण चार्जिंग करू शकतो किंवा ते त्या नाईटला आपण त्याचा यूज करू शकतो. हे सोलर होम लाइटिंग सिस्टम आहे. हे छोटे छोटे कंपोनंट्स आहे, हे तुम्ही तयार करून पण विकू शकतात स्वतःचा बिझनेस मध्ये. हे कसं करायचं, काय करायचं हे पण आपण शिकतो. मग या कोर्समध्ये आपण सर्वात महत्वाचं कस्टमर क्लासिफिकेशन कसं करायचं हे शिकवतो. कस्टमर क्लासिफिकेशन मध्ये रेसिडेन्शियल असतील तुमच्याकडे कस्टमर, ऍग्रीकल्चर असेल, त्यानंतर सोलर आपले पेट्रोल पंप वाले असतील, कारण त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल पण जास्त येत आहे. ठीक आहे. त्यानंतर कमर्शियल स्कूल असतील, हॉस्पिटल्स असतील, त्यानंतर पोल्ट्री फार्म्स वगैरे किंवा कमर्शियल मॉल वगैरे असतील किंवा इंडस्ट्रीयल लोड असेल, या ठिकाणी सर्वात जास्त सध्या आपण सोलर रूफटॉपचं प्रमाण जास्त बघितलेलं असेल. मग कस्टमर कसे फाइंड आउट करायचे, आता हे तर झालं सगळं. बिझनेस कसा चालू करायचा हे तर आपण या कोर्समध्ये शिकतोच. पण कस्टमर कसे फाइंड आउट करणार, कोण सांगणार आपल्याला की यांना सोलर बसवायचं, किंवा कोण म्हणणार की आपल्याला कस्टमर आणून द्या, म्हणजे थोडक्यात कस्टमर आपल्यापर्यंत आले कसे पाहिजे हे पण आपण या कोर्समध्ये शिकवतो. नॉर्मली आपले बिझनेसचे दोन प्रकार असतात, एक B2B आणि B2C. जे तुम्ही मटेरियल आहे ते सोलर जो इन्स्टॉलेशन करतो किंवा कोणाला जर विकलं तर त्याला म्हणतो आपण बिझनेस टू बिझनेस, हे आपले कस्टमर असतात. आणि दुसरी गोष्ट जी आहे बिझनेस टू कस्टमर, म्हणजे आपण जे रूफटॉप बसवतोय कोणाच्याही पण घरावर, म्हणजे जो कस्टमर आहे आपण त्याच्या घरावर जे रूफटॉप बसवतोय त्याला बिझनेस टू कस्टमर म्हणतो आपण. मग असे हे बिझनेस टू कस्टमर जे लोक आहे ते आपण शोधणार कसे, तर ते पण तुम्हाला सांगतोय. तर यामध्ये कसा तुमचा बिझनेस चालू करणार, तर आपण जो कोर्स घेतोय त्याच्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन चॉईस करणार आपण. फॉर एक्झाम्पल सोलर रूफटॉप आपण बसवायला सुरुवात करणार. त्यानंतर आपण एक ट्रेनिंग घेणार इथे. तर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमचा बिझनेस कसा रजिस्टर करणार हे पण आपण याच्यामध्ये शिकवतो. GST कसा काढायचा, का काढायचा, GST वर ट्रान्झॅक्शन कसे केले जातात, GST म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवतो आपण. बिल्ट वेंडर नेटवर्क, मटेरियल कुठून घ्यायचं, कोणाकडून भेटतंय. आपण बघा कोणतीही गोष्ट घेताना 4 ठिकाणी विचारतो, जे स्वस्त आहे त्या ठिकाणावरून घेतो. तर मटेरियल कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं, काय विचारायचं, किती कपॅसिटीचं घ्यायचं, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकवतो. आणि सुरुवात तुमची छोट्या प्रोजेक्ट पासून करायची आहे तुम्हाला. आणि जेव्हा छोट्या प्रोजेक्टची सुरुवात तुम्ही चांगली कराल, चांगलं क्वालिटी वर्क द्या, तेव्हा तोच जो कस्टमर आहे ज्याने तुमच्याकडून रूफटॉप बसवलेलं आहे तो अजून 4 लोकांना सांगणार आणि ती 4 लोक तुम्हाला विचारून ते परत अजून 4 लोकांना सांगणार. म्हणजे सर्वात जास्त रेफरलनी किंवा तुमचं क्वालिटी वर्क जे आहे
यानुसार तुम्हाला सर्वात जास्त साईट मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर हे टेक्निकल नॉलेज जे आहे ते आपण सर्व या कोर्समध्ये शिकवतो. तर यामध्ये शून्यापासून म्हणजे तुम्ही बिझनेस सुरुवात केल्यापासून सोलरच का, इथून तर एंड पर्यंत म्हणजे स्वतःचा बिझनेस स्वतः चालू करायचा आणि तुम्ही स्वतः वायरिंग आणि इन्स्टॉलेशन करू शकता. इथपर्यंत आपण या कोर्समध्ये शिकवतो. येस. थँक यू सो मच सर फॉर वंडरफुल गाईडन्स. आणि सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने एक ओव्हरऑल सोलार क्षेत्रामध्ये कसा व्यवसाय सुरू करायचा, एकदम स्टार्ट टू एंडची सगळी प्रोसेस आपल्याला सरांनी खूप छान पद्धतीने गाईड केले. सो आता नेक्स्ट आपला जो टाइम आहे, आपण Q&A वरती फोकस ठेवूयात. तर ज्यांना पण जे पण प्रश्न आहे सोलार क्षेत्राबद्दल, या व्यवसायामध्ये याच्यामध्ये कसा व्यवसाय करायचा, तर आपण त्याच्याबद्दल प्रश्न घेऊयात. तुमचा जो प्रश्न आहे तुम्ही चॅट बॉक्सवरती टाका. चॅट बॉक्सवरती होस्ट श्रीराम सिलेक्ट करून तुमचा प्रश्न टाका. मी सगळे क्वेश्चन तुमचे वन बाय वन कव्हर करेल. आणि सो तुमचा प्रश्न जे पण आहे श्रीराम होस्ट वरती सिलेक्ट करून तुमचे प्रश्न टाका. मी सगळे प्रश्न घेतो वन बाय वन. ओके. सो पहिला क्वेश्चन आहे की सर सोलार पॅनल मध्ये काय काय प्रकार असतात? नॉर्मली त्यामध्ये जर बघितलं आपण तर सोलर पॅनलमध्ये 2 प्रकारचे सध्या वापरतात, DCR आणि नॉन DCR. DCR म्हणजे काय, नॉन DCR काय, हे आपण या कोर्समध्ये सांगतोय. गव्हर्नमेंट रेपुटेशननुसार म्हणजे तुम्ही 70% मटेरियल जे इंडियामध्ये बनतो, त्याला आपण DCR पॅनल म्हणतो. गव्हर्नमेंटनी त्याला अप्रोच करायचं ठरवलंय, की आपला बिझनेस वाढला पाहिजे. इंडियाचा बिझनेस वाढला पाहिजे. मग ते DCR पॅनल कसे वापरायचे, सबसिडीसाठी कोणते पॅनल लागतात, DCR पॅनल लागतात. मग ते DCRच का घ्यायचे, मग त्याचा DCR नंबर काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवतो. नॉन DCR पॅनल जे आहे ते कमर्शियलसाठी नॉर्मली आपण यूज करतो, का ज्या ठिकाणी सबसिडी मिळत नाही त्या ठिकाणी. ओके. ओके. आणि सर याच्यामध्ये त्यांचाच पुढचा प्रश्न आहे की सर मोनो म्हणजे काय? मोनो सोलार म्हणजे असं आय थिंक पॅनलच्या टाईप बद्दल असं. येस, पॅनलचा टाइप म्हणजे मोनो आणि पॉली असे 2 प्रकारचे पॅनल असतात. पूर्वी पॉली वापरायचे म्हणजे पॅनल असतो, त्या पॅनलला वरून टफन ग्लास असते आणि बॅक साइडला त्याला एक बॅकेलाइट शीट बसवलेलं असतं व्हाईट कलरचं. तुम्ही पॅनल बघितले असतील तर. तर ते झाले पॉली म्हणजे त्याला फक्त वरून सनरेज येत आहे, तर त्याच्यावर ते सनरेज कॅप्चर करतो आणि तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. तर पॉली जे मोनो जे आलेले आहे त्याला बॅक साइडनी जे बॅकेलाइट शीट होतं त्या ठिकाणी त्यांनी आता टफन ग्लास लावले. म्हणजे वरून पण जनरेशन होतं आणि खालून थोडी जरी हिट लागली तर एक 15 ते 20% पण त्यामधून जनरेशन होतं. तर ते मोनो आणि पॉलीचा हा फरक आहे. येस. ठीक आहे. सिलेक्ट करताना चॅट बॉक्स वरती होस्ट श्रीराम सिलेक्ट करा, म्हणजे मी तुमचे सगळे क्वेश्चन वन बाय वन विचारू शकतो. कोणी अनम्यूट कोणी हँड रेस केलाय? येस, तुम्ही अनम्यूट करून पण तुमचा प्रश्न विचारू शकतात किंवा मेनली चॅट बॉक्स वरती तुमचे प्रश्न तुम्ही टाकून विचारू शकता. ओके. सर पुढचा क्वेश्चन आहे की गव्हर्नमेंटची सबसिडी कशी मिळवायची आणि आता सध्या काय चालू आहे गव्हर्नमेंटची सबसिडी? आता सध्या गव्हर्नमेंटची सबसिडी चालू आहे. 1 किलोवॅटसाठी ₹30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅट किंवा 3 किलोवॅट पेक्षा जास्त जे आहे त्याला ₹78,000 सध्या सबसिडी चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं तर मॅक्सिमम आता गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलंय. ज्या बिल्डिंग बांधताय म्हणजे 6 मजले, 7 मजले, 8 मजले असे ज्या बिल्डिंग बांधताय यांना ग्रीन एनर्जी कंपल्सरी केलेली. म्हणजे तुमच्या बिल्डिंगवर कंपल्सरी तुम्हाला रूफटॉप बसवणं. रूफटॉप आता तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त बिल्डिंग तयार होत आहे त्यांना कंपल्सरी रूफटॉप बसवणं आहे. तर गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देत आहे पर किलोवॅट ₹18,000. म्हणजे त्या बिल्डिंगचा जो साईट जी तुम्ही करणार आहात, कस्टमर तुमच्याकडे येणार आहात, तर त्यांना तुम्हाला ती सांगता आलं पाहिजे, की ₹18,000 पर किलोवॅट तुम्हाला सबसिडी गव्हर्नमेंटकडून मिळेल. आता सध्या गव्हर्नमेंट तर प्रमोट करतंय सबसिडीला. म्हणून जास्तीत जास्त रूफटॉप बसवणं चालू आहे. भविष्यात सबसिडी वाढू पण शकते. वाढल्यानंतर अजून तुम्हाला बिझनेस वाढणार आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे की सर सोलार पंपने चालू करायला पाहिजे का सोलार रूफटॉपने करायला पाहिजे? सोलर रूफटॉपमध्ये सर्वात जास्त बिझनेस आहे. आता नॉर्मली तुम्ही सगळे ऐकता आहात मला. तर सोलर पंप जे आहे ते नॉर्मली आपलं जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर जालना, परभणी त्या साईडला आहे. कारण तिकडे इलेक्ट्रिसिटी जास्त नाही आणि त्या पंपसाठी गव्हर्नमेंटचा रूल आहे, की आसपास इलेक्ट्रिसिटीचा पोल किंवा इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नकोय. त्यांनाच ते मंजूर करताय. म्हणून सर्वात महत्त्वाचं तुम्ही जो बिझनेस स्टार्ट करणार आहात, तो सोलर रूफटॉप पासून करा.
कारण रूफटॉप जर स्टार्ट केलं तर प्रत्येक घरावर सध्या तुम्हाला सोलर बसवताना दिसेल. गुजरातमध्ये जर गेलं तर तुम्हाला प्रत्येक घरावर सोलर रूफटॉप दिसेल. इकडे धुळ्याला जर गेलं तर प्रत्येक घरावर सध्या रूफटॉप बसवणं चालू आहे. तर असं दिवसेंदिवस रूफटॉप वाढत आहे. तर सुरुवात करताना रूफटॉप पासून करा आणि त्यामध्येच तुम्हाला जवळ-जवळ जर व्यवस्थित काम केलं तर कमीत कमी 20% ते 30% मार्जिन मिळतं. आणि सर सोलार पंप मध्ये कसं प्रॉफिट मार्जिन असतं? सोलर पंपमध्ये ॲक्चुअली गव्हर्नमेंट 90% ते 95% सबसिडी देतं. त्यांनी काही एजन्सी ठरवून दिल्या, के-एस-बी पंप समजा, त्यानंतर क्रॉम्प्टन ग्रीव्ज. तर यांना काय करतंय गव्हर्नमेंट सबसिडी देते आणि त्याचे तुम्ही बघितले असाल पंपला नंबर लावल्यानंतर 2 वर्षांनी पंप मिळतोय. तर 3 वर्षांनी पंप मिळतोय शेतकऱ्याला. मग जर तो सबसिडीमध्ये न करता नॉर्मली जर पंप बसवला, तर त्या पंपमध्ये पण एका पंप मागे तुम्हाला 30,000 ते 40,000 रुपये प्रॉफिट मिळतो. त्यासाठी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही, काहीच नाही. डायरेक्ट 1 डे मध्ये इन्स्टॉलेशन करून आपण डायरेक्ट पाणी काढून देऊ शकतो शेतकऱ्याला. मग त्यामध्ये पण चांगला बिझनेस आहे. पण ते कोणासाठी जिथे सर्वात जास्त एखाद्या शेतकऱ्याची शेती आहे आणि तिथे लाईट अवेलेबल नाही. लाईट अवेलेबल नसल्यामुळे त्याला त्या पूर्ण शेतीला पाणी भरता येत नाही. मग त्याला पर्याय नसतो. मग दिवसभर पाणी भरण्यासाठी तुम्हाला तो 100% अप्रोच करेल की मला सोलर पंप बसवायचा. मग अशा ठिकाणी तुम्ही बसू शकता. ओके. सर सोलार ऑन ग्रिड चांगलं आहे का ऑफ ग्रिड? सोलर ऑन ग्रिड म्हणजे काय? जिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे कंटिन्यू आणि सोलर ऑफ ग्रिड म्हणजे काय? त्या ठिकाणी बॅटरी येते. बॅटरी आली म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कार असेल, टू व्हीलर असेल, त्यामध्ये बॅटरी आली म्हणजे जवळ-जवळ एक 3 ते 4 वर्षानंतर 100% तुमची बॅटरी खराब होते. सोलर ऑफ ग्रिड कुठे वापरतो? जिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते अशा ठिकाणी. मग त्याची 3 ते 4 वर्षांनी 100% बॅटरी खराब होते किंवा मेंटेनन्स काढते. मग त्याचा खर्च जास्त आहे. नॉर्मली ऑफ ग्रिड सिस्टम ही रिमोट एरियामध्ये यूज करते. म्हणजे रिमोट एरिया म्हणजे काय? तिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नाही. अशा ठिकाणी नॉर्मली आपण ऑफ ग्रिड वापरतो. बाकी सगळ्या ठिकाणी 24 तासापेक्षा एक 18 ते 20 तास जर लाईट अवेलेबल असेल किंवा 15 तासापेक्षा जास्त लाईट जर अवेलेबल असेल, तर त्या ठिकाणी आपण रिकमेंड करतो ऑन ग्रिड सिस्टम. ओके. सर सबसिडीसाठी कुठल्या ऑफिसला जावं लागतं? सबसिडीसाठी कोणत्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही. एक गव्हर्नमेंटचं एम-एन-आरचं पोर्टल आहे. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस सोर अ, आणि त्यानंतर पीएम सूर्यघर योजना हे पोर्टल आहे. यावर सगळं ऑनलाईन आहे. एकमेकाला लिंक आहे एम-एस-सी-बीला पण. तुम्ही फक्त ऑनलाईन त्याची स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायची. ती कशी करतात ते आपण या कोर्समध्ये शिकवतो आणि यामधूनच सबसिडीला अप्लाय करून ऑटोमॅटिकली ती सबसिडी गव्हर्नमेंट थ्रू त्या कस्टमरच्या अकाउंटवर एक हार्डली कमीत कमी 8 दिवस तर जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत जमा होते. ओके. सर क्वालिफिकेशन काय लागतं वेंडर रजिस्ट्रेशनसाठी? वेंडर रजिस्ट्रेशनसाठी कोणत्याही प्रकारच्या क्वालिफिकेशनची गरज नाही. तुम्हाला फक्त टेक्निकल नॉलेज जे मी आता सांगितलं याच्यामधलं जे पूर्ण कसं करता, काय करता हे पूर्ण टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगच झालं पाहिजे किंवा हेच पाहिजे, तेच पाहिजे असं कोणताही बॅकग्राऊंड नकोय. कोणी पण बिझनेस स्टार्ट करू शकतो. तो कसा करायचा हेच आपण सांगतो. ओके. सर काही नवीन अशी स्कीम आली का 2,500, 5,000, 10,000 मध्ये काय? आता नवीन गव्हर्नमेंटनी सांगितलंय, पण YouTubeवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत 2,500 मध्ये 100 युनिट पर्यंत ज्याचा वापर आहे, त्यांनी सोलर रूफटॉप बसवायचंय. त्याला बसवून देणार गव्हर्नमेंट 100 युनिट पर्यंत. मला एक सांगा, आपणच स्वतः विचार केला पाहिजे, 2,500 मध्ये सोलर रूफटॉप बसेल का? पॅनल बसेल का? इन्व्हर्टर होईल का? हे शक्य नाही ही गोष्ट. याला अपोज केलेलं आहे आणि ही गोष्ट अजूनपर्यंत झालेली नाही. जे YouTubeवर डिफरंट व्हिडिओ का ₹2,500 भरा आणि हे करा, ते करा. या सगळ्या चुकीच्या गोष्टी अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही. ओके. सर पुढचं आहे की टॉपकॉर्न आणि बायफेशियल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? फरक काहीच नाही. टॉपकॉर्न म्हणजे काय ॲडव्हान्स व्हर्जन. जसं आपण 4 व्हीलरमध्ये होतो BS5, BS6 आलं, 12 स्टेज 6 बास तसंच. म्हणजे पॅनलची पुढची स्टेज टॉपकॉर्न, ज्याची इफिशियन्सी थोडीशी जास्त आहे. नॉर्मली बायफेशियलची इफिशियन्सी एक 20% पर्यंत होती. आता टॉपकॉर्नची इफिशियन्सी ही 24% पर्यंत गेली. बाकी फरक काही नाही त्याच्यामध्ये. ओके. सर कॉस्ट पर किलोवॅट इन्स्टॉलेशनची ही स्टँडर्डाइज असते का साइट टू साइट व्हॅरी करते आणि किती असते? साइट ओके. ती साइट टू साइट व्हॅरी करते. कस्टमर कसा आहे त्यावर आपली कॉस्ट डिपेंड असते. म्हणजे आपला प्रॉफिट किती ठेवायचा त्यावरती डिपेंड असते. नॉर्मली प्रत्येक एक जर जितकं कमी किलोवॅट असेल साइटला तितकं म्हणजे ₹60 पर वॅट
किंवा ₹55 पर वॅट, ₹65, कधी-कधी ₹80 पर वॅट पण होतात. मग जितकी साईट मोठी तितकी कॉस्ट कमी होत जाते. मग ते आपण डिपेंड करतो आपल्या प्रॉफिट मार्जिनवर किती. तुम्ही जर एकदम कमी मार्जिन ठेवलं तरी तुम्ही साईट करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. येस. बऱ्याच लोकांचे कोर्स बद्दल प्रश्न आहे. मी एकदा क्विकली कोर्स काय आहे, आम्ही काय काय शिकवणार आहे, हे मी शेअर करतो आणि त्याच्यानंतर खूप बऱ्याच जणांचे प्रश्न आहे, खूप उत्सुकता आहे या विषयावरती. तर आपण पुन्हा अजून प्रश्नांकडे वळूयात. त्याच्या आधी कोर्स बद्दल मी माहिती देतो. तर हा जो आमचा सोलार उद्योजकता विकास कार्यक्रम जो आहे, सोलार एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, याची नवीन बॅच जी आहे ही 9 तारखेपासून चालू होत आहे. आणि ह्या कोर्सचा ड्युरेशन आहे 3 आठवडे. हा प्रोग्राम संपूर्णपणे लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. या कोर्समध्ये आपण बेसिकली एकदम शून्य इन्व्हेस्टमेंट पासून याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो. याच्यामध्ये आपण फुल टाइम पण व्यवसाय करू शकतो किंवा तुमचा ऑनगोईंग जॉब असेल तर तुम्ही पार्ट टाइम पण या क्षेत्रामध्ये व्यवसाय करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगला नेटवर्क पण मिळणार आहे. आम्ही इतक्या लोकांना सोलारमध्ये प्रशिक्षण दिलं आणि उद्योजक बनवले. तर हे सगळे लोक आज उद्योजक झालेले किंवा काही जण त्याच्यातले डिस्ट्रीब्युटर झालेले. तर तुमचा एक पॅन इंडिया नेटवर्क बनू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पण होणार आहे आणि सबसिडी कशी मिळवायची याच्याबद्दल पण गायडन्स आम्ही देणार आहे. सो या 3 आठवड्याच्या प्रोग्राममध्ये काय काय गोष्टी कव्हर होणार आहे. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन टू सोलार इंडस्ट्री आणि मार्केट, म्हणजे आपलं ओव्हरऑल रिन्युएबल एनर्जीचं किती मोठं मार्केट आहे, याच्यामध्ये काय करिअरची संधी आहे, बिझनेसची काय काय स्कोप आहे, हे आपण शिकणार आहोत. वेगवेगळ्या टाईपच्या कुठल्या सोलार सिस्टीम्स आहे ते आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर आपण सोलारचं फंडामेंटल शिकणार आहोत, म्हणजे ऑफ ग्रीड, ऑन ग्रीड, हायब्रिड सिस्टीम्स कशा असतात, त्याच्यामध्ये कुठले कुठले टाईपचे रेडिएशन्स असतात, हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर सोलारचे वेगवेगळे कंपोनंट कुठले असतात, मग ते मोनो क्रिस्टलाइन पॅनल असेल, पॉली क्रिस्टलाइन असेल, जे पण वेगवेगळे टाईप आहे पॅनलचे ते आपण शिकणार आहोत. बॅटरीज कशा असतात ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर इन्व्हर्टर पॉवर कसं असतं, इन्व्हर्टर कसं कनेक्ट करायचं सोलरला, हे आपण नीट शिकणार आहोत. त्याच्यानंतर चार्ज कंट्रोलर्स, लाइटिंग सोल्युशन्स, हे आपण शिकणार आहोत की त्यांचं कसं ऍप्लिकेशन असतो चार्जिंग कंट्रोलर्स आणि लाइटिंग सोल्युशन्सचा. त्याच्यानंतर सिस्टम डिझाईन कसं करायला पाहिजे, पॅरलल अरे कसे असतात, व्होल्टेजचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, करंट कॅल्क्युलेशन कसं करायचं, वायरिंगचं इन्स्टॉलेशन कसं करायला पाहिजे, अर्थिंग मेथड्स काय हे आपण शिकणार आहोत. इन्स्टॉलेशनच्या चांगल्या प्रॅक्टिसेस कुठल्या आहे, मग आपण रूफटॉप करणार आहोत तर रूफटॉपला कसं करायला पाहिजे, आपण एखाद्या ग्राउंडवर करणार तर ते कसं करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण कुठले प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज करायला पाहिजे, स्टँडर्ड सेफ्टी प्रॅक्टिसेस काय आहे इलेक्ट्रिकलच्या ते आपण शिकणार आहोत. मग मेंटेनन्सचा बिझनेस काय आहे, सोलर पॅनलचा, पॅनल वायरिंगचा, बॅटरीचा, हा सगळं आपण व्यवसाय शिकणार आहोत. त्यानंतर मीटिंग चालू आहे मॅडम. सॉरी, कोणाचा तरी आवाज येतोय, 1 सेकंड. हा, त्याच्यानंतर आपण सोलारचे इकॉनॉमिक्स काय, म्हणजे तुम्ही कस्टमरला कोटेशन कसं दिला पाहिजे, तुमच्या कस्टमरचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसा असतो, पेबॅक पिरियड कसा असतो, हे आपण शिकणार आहोत. कस्टमरचे कुठले टाईप असतात, त्यांच्याशी सेल्स स्ट्रॅटेजी कशी करायची, मार्केटिंग कसं करायचं, हे आपण काढणार आहोत. कॉस्ट एस्टिमेशन कसं काढायचं. त्याच्यानंतर एक व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला उद्यम रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट किंवा काय काय डॉक्युमेंट लागतात, तुम्हाला जर का सबसिडीला अप्लाय करायचं असेल तर त्याला काय डॉक्युमेंट लागतात, ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा, आपण काय काय स्वतःचे माइलस्टोन सेट करायचे, हे सगळं कव्हर करतो. एमएसएमईचं गव्हर्नमेंट कडून काय काय फायदा आहे हे पण समजतो. तर असा पूर्ण 3 आठवड्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत की ज्याच्याने तुमचं स्वतःचा सोलार व्यवसाय सुरू होईल. तुम्हाला स्वतः नवनाथ सर तुम्हाला या पूर्ण कोर्समध्ये लाईव्ह शिकवणार आहे 3 आठवड्याचा. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोर्स नंतर पूर्ण हँड सपोर्ट आहे. तुम्हाला डाऊट असेल काही असेल तर तुम्ही येऊ शकतात. या बॅचमध्ये 30 पार्टिसिपंटच आपण घेतो लाईव्ह ऑनलाईन मध्ये. तुम्हाला कोर्स मटेरियल पण मिळणार आहे. प्रोग्राम नंतर तुम्हाला सपोर्ट पाहिजे तो पण मिळणार आहे. बऱ्याच जणांनी आमचा कोर्स करून त्यांना फायदा झालेला आहे. हे तुम्ही त्या लोकांचे फीडबॅक्स बघू शकतात. त्यांनी कसा या कोर्स नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला, स्वतःच्या कशा साईट चालू केल्या, हे सगळे तुम्ही बघू शकता. हे सगळे आमच्या पार्टिसिपंटचे फोटोज आहेत, त्यांचे फीडबॅक्स आहे, हे तुम्ही सगळे असे बघू शकता. सो पूर्ण भारतामधून किंवा पूर्ण महाराष्ट्रामधून या कोर्सला जोडतात याच्यासाठी. आणि आमची जी नवीन बॅच आहे ती सोमवारपासून होत आहे, 9 फेब्रुवारी पासून. या कोर्सला रजिस्ट्रेशन संपूर्णपणे ऑनलाईन आहे. तर तुम्ही तुमचं डिटेल्स, तुमचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि सिटी हे फिलअप करून तुम्ही रजिस्टर नावावर क्लिक करा. तुमच्या समोर एक पेमेंट विंडो ओपन होईल. तिकडे तुम्ही फोन पे, युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळ्या माध्यमाने तुम्ही याला
पेमेंट करू शकतात. सो हा जो पूर्ण कोर्स आहे हा पूर्णपणे लाईव्ह ऑनलाईन होणार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल्स पण लाईव्ह ऑनलाईन याच्यामध्ये होणार आहे, की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍट ऍक्च्युअल सगळे पॅनल कंपोनंट्स हे सगळे लाईव्ह ऑनलाईन आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. सो 3 आठवड्याचा पूर्णपणे प्रशिक्षण होणार आहे आणि याच्या कोर्सची फी आहे 6,600 रुपये. ओके. सो आता आपण रिमेनिंग क्वेश्चन्स कव्हर करूयात. बरेच जणांचे अजून एक प्रश्न आहे. आणि या प्रोग्रामने तुम्ही 100% उद्योजक बनू शकतात. याच्यामध्ये विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट तुम्ही याच्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकतात आणि आमच्या आता जस्ट एक काही दिवसांआधीच आमचा एक सोलारचं प्रशिक्षण पूर्ण झालं. आमच्या कोर्समध्येच बऱ्याच पार्टिसिपंट्सनी ड्युरिंग द कोर्स स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आमच्या काही पार्टिसिपंट्सनी ड्युरिंग द कोर्स 12 साईट चालू केल्या. 12 त्यांचे प्रोजेक्ट चालू झाले. सो खूप चांगला तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि आज याच्यामध्ये खूप अवेअरनेस खूप आहे कस्टमर्स मध्ये. सो तुम्ही नक्कीच याच्यामध्ये चांगला व्यवसाय करू शकता. आता अजूनही प्रश्न आहे. 6:30 ते 8 या वेळेमध्ये दररोज संध्याकाळी लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. सगळा प्रोग्राम हा लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. ओके. वेंडर रजिस्ट्रेशनचा खर्च किती आहे? सर, वेंडर रजिस्ट्रेशनचा खर्च किती लागतो आणि येस त्याच्याबद्दल क्वेश्चन. ओके. वेंडर रजिस्ट्रेशन करण्यासाठी नॉर्मली 2.5 लाख रुपयाची आपल्याला एमएससीबी कडे एफडी करावं लागते. ते पैसे आपलेच असतात. फक्त एक एफडीच्या स्वरूपात, फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपात ते गव्हर्नमेंटकडे असते. उद्या जर काही प्रॉब्लेम जर झाला तर तो ब्लॅकलिस्ट टाकण्यापेक्षा तिथून फाईन ते जमा करतात. सर नॉर्मली 2.5 लाख रुपयाचं आहे वेंडर रजिस्ट्रेशनसाठी. म्हणजे त्याची कॉस्ट झिरो आहे. ती आपले जे 2.5 लाख रुपये एमएससीबी कडे असतात किंवा गव्हर्नमेंटकडे एफडी स्वरूपात असतात त्याच्यावर ते व्याज पण मिळतं आपल्याला. नॉर्मली एवढे पैसे भरावे लागतात. आणि वेंडर ओके. रजिस्ट्रेशन जर नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही बिझनेस कसा चालू करू शकता, कसा रन करू शकता हे पण आपण या कोर्समध्ये सांगतो. त्यासाठी तुमचं वेंडर रजिस्ट्रेशन कंपल्सरी पाहिजेच असं काही नाही. बरोबर. येस. पुढचं आहे की सर, बिझनेस करण्यासाठी लोन सबसिडी लागते का याच्यामध्ये? यामध्ये मी तुम्हाला स्लाइडमध्ये पण सांगितलं, स्वतःचा बिझनेस हा सोलर रूफटॉपचा जर स्टार्ट करताय तर जास्तीत जास्त जर बघितलं तर 20 ते 30 हजारापासून तुम्ही सुरुवात करू शकता. यासाठी कोणतंही मोठं लोन घेण्याची किंवा कुठेही लोन घेण्याची गरज नाही. येस, येस. ओके. या कोर्समध्ये तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळेल सगळ्या कोर्स मटेरियलची. त्याच्यामध्ये बरेच सारे डॉक्युमेंट्स मिळतील, कोटेशनचे फॉर्मॅट्स मिळतील. बरेच काही गोष्टी आहे की ज्या कोर्स मटेरियलमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो सॉफ्ट कॉपीद्वारे. आणि अजून एक या प्रत्येक सेशन हा आमचा ऑनलाईन असतो आणि रेकॉर्ड होतो. तर तुम्हाला कोर्स संपल्यानंतर पुन्हा काही एखादी गोष्ट ऐकायची असेल, समजायची असेल किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला जमलं नसेल, तर तुम्ही नेक्स्ट डे त्याची रेकॉर्डिंग मिळवू शकतात आणि तुम्हाला ती रेकॉर्डिंगचा ऍक्सेस हा लाईफ टाईम आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके. पुढचं आहे की सर, सोलार पॅनलची काही प्रॉडक्टची वॉरंटी असते का? हो, सोलर पॅनलची वॉरंटी असते. नॉर्मली आधी 15 वर्ष होते, नंतर 20 वर्ष, 25 वर्ष, आता 30 वर्ष वॉरंटीवाले पॅनल आलेले. तर कोणत्या पॅनलला किती वॉरंटी आणि कोणत्या पॅनलची इफिशियन्सी किती आणि पॅनलचा वॉरंटी आणि गॅरंटी मधला काय फरक आहे? पॅनलची गॅरंटी मिळते की वॉरंटी मिळते आणि ती मिळते तर कशी मिळते? याबद्दल आपण याच्यामध्ये सांगतो. तर नॉर्मली 30 वर्षापर्यंत पॅनलची वॉरंटी आहे. ती पण वॉरंटी नाही, फक्त त्याला आउटपुट वॉरंटी म्हणतात. मग आउटपुट वॉरंटी म्हणजे काय हे पण आपण याच्यात घेतो. नाहीतर ओके. काय, कस्टमरला बसू दिला, कस्टमरकडून तो फुटला तर तो रिप्लेस करून द्या म्हणतो. पण ते त्याच्यात इन्क्लूड नसतं. तर काय इन्क्लूड असतं हे आपण सगळं सांगतो याच्यावर. ओके. सर, पुढचं आहे की आपण बॅटरीज आणि इन्व्हर्टर्सचं कम्प्लीट फंक्शनिंग आपण शिकतो का? म्हणजे आपण स्वतः डिझाईन करू शकतो का त्यांच्या कॅपॅसिटीज? स्वतः डिझाइन करू शकतो लोड कॅल्क्युलेशन नुसार. तर घरातला लोड कसा कॅल्क्युलेट करणार हे आपण स्वतः बघणार. स्वतः बॅटरी डिझाइन करणार, स्वतः इन्व्हर्टर डिझाइन करणार आणि स्वतः कनेक्शन करणार. सर्वात महत्वाचा, हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला कनेक्शन करता येते. तुम्ही स्वतः इन्स्टॉलेशन करू शकता. हे मी याच्या आधी पण बोललो, आता पण सांगतो की यामध्ये वायरिंग सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता, स्वतः कनेक्शन करू शकता. ओके. आणि सर, आपण म्हणजे एखादा मोठा सर सिल्चिंग एमडब्ल्यू प्लांट म्हणजे काय? कोणता? सलायचिंग सलायचिंग आय डोंट नो. नितीन खरे तुमचा प्रश्न नाही समजला. बट सर आपल्याला एक मिनिट त्यांचंच आहे. येस, नितीन तुमचं अनम्यूट करा. नाही, सिंकिंग सर, माझा प्रश्न सिंकिंग वर होता. ते मी खाली करेक्ट केलं बघा. सिंकिंग मतलब मला म्हणायचं काय आहे
की मेगावॅटचा एखादा प्लांट मी प्रोजेक्ट घेतला हातात, ठीक आहे, आणि मला त्याला बेसला कन्वर्ट करायचंय पीक आवर्स मध्ये लोड डिस्चार्ज करण्यासाठी वगैरे. मग त्याचं नॉलेज आपण प्रोव्हाइड करतो का फक्त रूफटॉप रिलेटेडच डिस्कशन होतं? आता याच्यामध्ये कसं आहे, त्यासाठी पॉवर परचेस ऍग्रीमेंट, आता गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहे. तुम्ही 1 मेगावॅट 2 मेगावॅट जर प्लांट बसवला तर त्यासाठी तुम्हाला जे सबस्टेशन आहे 33/11चं, ते तुम्हाला त्याच्या आसपास पाहिजे जिथे सोलर प्लांट बसवणार आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे जनरेट करताय, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे शेती आहे, तुम्ही 1 मेगावॅटचा प्लांट त्यावर इन्स्टॉल केला, तर सबस्टेशन पण तुमच्या जवळ आहे, समजा 1 किलोमीटर अंतरावर आहे, तर तुम्ही सोलर प्लांटचं तुमचं जे आउटपुट आहे त्या सबस्टेशनला देताय. पण तुम्हाला पण आता सध्या तो 1 मेगावॅट जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करताय तो घेणारा इंडस्ट्री पर्सन तुम्हाला शोधावा लागतोय. म्हणजे तो तुम्ही जनरेट तर करताय, पण घेणारा पण तुम्हाला शोधावा लागतोय. फक्त तुम्ही एमएससीबीचा वापर काही करू शकता. तुमच्या जिथं सोलर प्लांट बसवलाय तिथून तर त्या इंडस्ट्री पर्यंत जे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करायची, यासाठी फक्त तुम्हाला एमएससीबी मदत करते. बाकी सगळं इन्स्टॉलेशन तर तुम्हीच करणार आणि तुमच्याकडून जो इलेक्ट्रिसिटी घेणार तो पण तुम्हालाच द्यायचा असतो सध्या गव्हर्नमेंटच्या रूलनुसार मोठ्या प्रोजेक्टमध्ये. नाही येस. सर, मला तुमचा मुद्दा कळला, पण मला म्हणायचं काय, मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आता ऍज ऑफ नाव डिस्कस नाही करत आहे. मला म्हणायचं कसं आहे की फॉर एक्झाम्पल की मी एखाद्या सबस्टेशनवर सोलर लावलंय, ठीक आहे, मी गव्हर्नमेंटची डील करतोय फॉर एक्झाम्पल, आणि त्याला मी BESS बेसचा एक बॅटरीचा मेगावॅटचा ग्रिड कनेक्ट केलं आहे ना. तर त्याचं काही नॉलेज आपण शेअर करतो का? म्हणजे मला तो लोड बॅटरी चार्ज करेल मी सोलारवर, ठीक आहे, आणि पीक आवर्स मध्ये इव्हिनिंगला त्या बॅटरी डिस्चार्ज करेल जिथं मला लोड शेडिंगचा एक्सपिरियन्स येतो. त्याचं काही नॉलेज आपण देतो का? म्हणजे मोठा मोठा का हो असेल. देतो ना, मग त्यालाच ऑफ ग्रीड सिस्टम म्हणतो आपण. तुमचं कळालं मला. तर त्याला